व्हाईस चान्सलर, मॅडम गायत्री वासुदेव, संस्थेचे पदाधिकारी, ॲल्युमिनी असोसिएशनचे पदाधिकारी तथा समस्त ज्योतिष्य वर्ग व अभ्यासप्रेमी, आत्ताच आपण गायत्री वासुदेवन यांचे विचार ऐकलेलेच. इकडे इंग्लिशमध्ये बोलायचं का? त्याच्या विचारून आपल्याला एक कळलं की ज्योतिषशास्त्र किती पुरातन आहे व त्याचप्रमाणे त्याच्यात काय काय होऊ शकतं. आजही ज्योतिषशास्त्रात पुष्कळ विषय विविध प्रकारे येतात. उदाहरणार्थ त्यांना पहिला विषय घेतला आयनांश. भारतात तर पुष्कळ आयनांश वेगवेगळ्या प्रकारचे अवगणनेमध्ये जातात व म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ 100च्या वरती पंचांग आहेत भारतात. 1956 पासून जरी सुरुवात केली पंचांगाची रिव्होल्युशनची तरी ते काही कमी होत नाही. कारण कशाला प्राधान्य द्यायचा हा मुख्य विषय आहे व तो काही सगळे म्हणून काही सॉल्व करत नाही. तरी भारत सरकारनं तो चित्रपक्षाप्रमाणे सॉल्व केलेला आहे व तो ग्राह्य धरलेला आहे बऱ्याचशा लोकांना. कारण कोणता विषय कितपत न्यावा याच्याबद्दल जुने ग्रंथ वाचून कळेल असा आपला अंदाज आहे. पण जगात इतकी सुधारणा झालेली आहे की त्याच्याशी संबंध जोडला तर अशक्यप्राय आहे. कारण कशाला प्राधान्य द्यायचं व कोशाला प्रमाण मानायचं 3 प्रमाणात. ते ज्योतिषी वाक्यप्रमाणावर जास्त आधारित आहे. विज्ञानाला म्हणतात तेव्हा ते प्रत्यक्ष प्रमाण. आता प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? सूर्योदय झाला म्हणजे कशाला म्हणायचं? तर सूर्य वरते येण्याला की किरण वक्रीभवन होऊन दिसणाऱ्या सूर्याला कोणता सूर्य खरा आहे? इथे ज्योतिषानं सगळे एकत्र येऊन त्याच्यावर विचार केला पाहिजे. एक मत मांडलं पाहिजे की धर्मशास्त्राकरता हा आहे व सामान्य जनाकरता आहे, जन्माकरता आहे. असं काही एक वाक्य तर भारतात झालेली नाही आहे. इतक्या वर्षातसुद्धा आधुनिक काळात इतका पुढे गेलं की AI तुम्ही गेले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर जाऊनसुद्धा आपण तिथेच राहिलो. याचं केवळ कारण असं आहे की कुठे बदलायलाच तयार नाही. काही लोक म्हणतात दोष आहे. हो परंपरा म्हणजे कशी कोणची खरी परंपरा आहे कसं कळणार? जी तुमच्या कसोटीवर उतरते ती परंपरा चालू द्या. प्रत्येकाला परंपरेच्या नावाखाली काय प्रोटेक्शन करत बसाल. कुठेतरी तुम्हाला बदल केला पाहिजे. तथापि महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत म्हणजे 2 राहू आणि मंगळांचा जो संबंध असाच का असावा बा? कोणत्याही वैज्ञानिक माणसाला असं का याचं उत्तर देता येत नाही. पाहिलं पुष्कळ लोकांना ऑब्झर्व केलं पण राहूचा शर तर 0 असतो, मंगळा शर उत्तरेला असतो किंवा दक्षिणेला असतो. तर त्या राहूच्या किती जवळ आहे तो याचा अभ्यास केल्याशिवाय त्याच्यावर उत्तर देता येत नाही खरं म्हणजे. कारण मंगळाचा उत्तर शहर असताना वेगळी गोष्ट होईल, दक्षिण शहर म्हणजे राहूच्या बिलकुल जवळून चालला का किंवा क्रांती व विषुववृत्त यांच्यामधून चालला का हे जोपर्यंत गणित कळत नाही तोपर्यंत त्यावर उत्तर देणं खरोखर कठीण आहे. व बहुतेक ज्योतिषांचा खगोलशास्त्राचा अभ्यास कमी असतो आणि असला तर तो गणितागत कॅल्क्युलेशन करण्याकरता आहे. प्रत्यक्ष आकाशात कसं दिसते फार कमी लोकांना माहिती आहे. असंच का व राहूशीत कुठून आणला राहू याचं उत्तर देत नाहीत. म्हणून लोकांना जे वेगळ्या प्रकारचे विचारवंत त्यांना ते पटत नाही. तुम्ही जे काही मांडायचं मांडा पूर्ण, मांडू नका असं कोणाला म्हणणं नाही. कारण काही वेळा ऑब्झर्वेशन्स आहेत पण ऑब्झर्वेशनचा अर्थ कसा करावा आणि हाच का करावा याचं उत्तर नक्की माहीत नसते. जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत दोन्ही मतं ग्राह्य धरायला हरकत नसतात. पण कधीतरी त्याच्यावर चरवण करून विषय मांडता आला पाहिजे. दुसरं म्हणजे भावचलित. एकदा का आपण भावचलित मान्य केली आचार्यांचं मताला, ऋषीच्या मतापासून आचार्याच्या मताला राहिलो तर कितीतरी फरक आहे. आचार्य तर म्हणतात की भावचलिताशिवाय जाऊ नका पुढे. एकाचा मंगळ चतुर्थात आहे आणि भावचलिता तृतीयात आहे. आता मंगळाचा दोष मानायचा की नाही? जर मानायचा तर भावचलितानं पाहायचं की भावचलिता विना. त्याच्यावर प्रत्येकावर लोकांचे कॉमेंट्स आहेत. प्रत्येक
आचार्य जो जो झाला त्यानं आपलं मत मांडलेलंच आहे, पण ते मत सर्वग्राह्य होत नाही व समाज तसा मानत नाही. कारण तुम्ही पक्कं सांगितलं बघ हे म्हणजे याच्याचमुळे असलं पाहिजे, दुसरं नाही. हे जेव्हा सांगाल तर तुमच्या मताला फार महत्त्व येईल. कारण मंगळ चतुर्थानात आहे, तो वाईट की चांगला आहे याचे इतके गुणात्मक विचार करायला लागले, संख्यात्मक आहे, बलात्मक आहे, इतके विचार असल्यामुळे नक्की कोणता विचार पक्का करावा हे कळत नाही सामान्य माणसाला किंवा सामान्य ज्योतिषालाही नाही. बघ कारण जैमिनी ज्योतिषात दर गेलं तर काय रासायनिक म्हणजे 30-30 अंशाचाच भाव असला पाहिजे, पण वेस्टर्न जगात कुठेच असं नाही. म्हणजे वेस्टर्न लोक सगळे चुकले आणि आपणच बरोबर, हा एक विचार आहे. बरं तुमचे विचार बरोबर आहे आणि दुसऱ्याचे वाईट आहे हे ठरवण्याकरता काहीतरी नियमावली पाहिजे. कारण बाकीचे जे विज्ञान आहे ते सगळ्या जगात एकच आहे, ते बदलत नाही. स्थानाप्रमाणे ह्याच्या पण काही ते बदलत नाही. तसं आपल्या ते काहीतरी पक्केपणा पाहिजे. बा मी समभाव कुंडली वापरतो, मध्यबिंदूला कल्पनाच वापरतो, श्रीपतीप्रमाणेच वापरतो, केशव जातकाप्रमाणे वापरतो. इतके नियम असल्यामुळे सामान्य जनाचं अभ्यासकांचं एकमत होत नाही. मग तो एकदा वेळी एक निष्कर्ष दुसरा निष्कर्ष येतो. करावं की करून हेच कळत नाही त्याला एखादी गोष्ट. तर ऐनांशी असाच मुद्दा आहे. त्याच्यात पॉईंट ऑफ व्ह्यूपोस्ट कोणता धरायचा इथूनच आहे. तुम्ही पाहाल तर सिद्धांतात सुद्धा किती प्रकार आहेत. ग्रह लाघव आहे, सूर्य सिद्धांत आहे, आर्य सिद्धांत आहे, ब्रह्मगुप्त सिद्धांत आहे. तर तुम्ही कोणत्या तरी ग्रंथाला प्रमाण माना व त्याच्यावर निष्कर्ष काढा. वैयक्तिक आयुष्यात काही वेळा प्रश्नकुंडलून काढा, म्हणजे तुमच्या वाचनाला अभ्यासाला काहीतरी गती येईल. नाही तर ती येऊ शकत नाही, हे खरंच सांगतो तुम्हाला. नाही तर AI अर्थच राहत नाही. कुठे AI चाललं ना आपण कुठे, कारण नवीन नवीन विषय येणार आणि त्यात तुम्ही आपण अडकणार. कारण आपल्याला ते जमत नाही, कारण ते विज्ञान अलग आहे. प्रत्यक्ष प्रमाण मानते, इतर प्रमाणाला गौण मानते. आपण त्यांना तर खोडता येत नाही असं नाही, पण ते प्रमाणानं सिद्ध केलं पाहिजे ना. तर पराशर म्हणत होते त्याचा अर्थ तुम्ही केला तोच नक्की कशाहून की तुम्हाला समजलं तोच अर्थ आहे फक्त, दुसरा नाही. हे खरोखरच कठीण आहे. हे कोणाला कळण्याच्या पलीकडचं आहे. कारण एका माणसाचं काम नाही खरं. इट इज ए टीमवर्क. रिसर्च टीमवर्क पाहिजे त्याला. त्याशिवाय कसं होणार. प्रत्येकजण माझंच मत आहे त्याला काही अर्थ राहत नाही काही वर्षांनी. म्हणण्याचा आशा आहे की त्यांना ते विषय मांडलेत कसे की ग्रहांचा परिणाम माणसावर कसा होतो, मानवावर होतो. हे पुष्कळ वर्षापासून वनस्पतीवर याच्यावर त्याच्यावर आजही असे संशोधन करणारे लोक भारतातही आहेत, असं नका समजू. बॉटनीचे लोक आजही सूर्याच्या प्रकाशात अमके कागद टाकून त्यांचा परिणाम काय होतो रेडिएशनचा असाही अभ्यास करतात. करत नाहीत असं नाही. ते सामान्य माणसाला ज्योतिषाला माहीतच नाही की ते काय करायला लागले. समजलं काय. त्याच्याने फरक पडतो. तुम्हाला असा काय फरक पडणार आहे. कारण काय इन्फ्रारेड रे तुपारून पोचतात की नाही कसं कळणार तुम्हाला. कलर स्क्रीन टाकले तुम्ही तर फरक पडतो. व त्यांची ग्रोथमध्ये फरक आहे व प्रॉपर्टीजमध्ये फरक आहे. पण कोणत्या प्रॉपर्टी बदलतात हे नक्की माहीत पाहिजे. काय आहे की ज्योतिषात कोणची जन्मवेळी इथून सगळ्या ठिकाणीच वाद आहेत व ते सामान्य माणसाला कळतच नाही. एकदम म्हणतो पत्र उतरत, दुसरा मुळीच उतरत नाही. आता त्यानं काय करावं तुम्हीच विचार करा. ज्याची मुलगी लग्नाची किंवा मुलगा तो काय करेल. त्याला एक उत्तर हो किंवा नाही मध्ये पण काहीतरी नक्कीच पाहिजे ना. याच्याकरता खरं म्हणजे अभ्यासात वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 प्रकारच्या ज्या पद्धती आहेत ज्योतिषाच्या फलिताच्या त्याचाही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे नाडी ज्योतिषी नक्षत्र अवलंबून आहे, जैमिनी ज्योतिषी केवळ जास्त राशीवर अवलंबून आहे, वेगळ्या पराशरी पद्धत वेगळी आहे. आलं की नाही. त्याच्यानंतर लाल किताबे आजकाल पॉप्युलर म्हणजे त्याच्यानंतर यांचे ऑफशूट पुष्कळ निघालेत. शेषाद्री अय्यर मेथड, KN राव मेथड, चूज मेथड, किती मेथड्स आहेत व ते मॉडेल्स आहेत खरे. ती मॉडेल घेऊन आपण त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे आधुनिक काळाच्या प्रमाणे. व नेमकं काय आहे नरपती जयचर्याचा त्यांना उल्लेख केला आहे. खरं म्हणजे की नरपती जयचर्यावरून कसं कळतं
आंध्रात केव्हा पाऊस येईल, हे नर्मदी जयचर्या आणि कूर्मचक्र यांचा विचार कळू शकत नाही. व तसंच घ्यावं का हा मुद्दा आहे खरा. मग जुन्या काळी लिहिलं असेल त्यांना 500 वर्षापूर्वी, तसं घ्यावं का की आता आधुनिक काळात बदल करावा. कारण जुन्या काळी स्पिरिकल ट्रिग्नोमेट्री आजच्यापेक्षा कमी विकसित होती. आता आपण पृथ्वीला स्पिअर मानतो का की स्पिरॉइड मानतो. स्पिरॉइड जर मानत असू तर आपल्याला जिओसेंट्रिक घ्यायचे का लॅटिट्यूड की जिओडेसिक घ्यायचे, इथून प्रश्न येतात. कारण जे वरच्या लेव्हलचे आहेत त्यांना ते कळते, दुसऱ्याला ते कळत नाही, मग ते सांगू शकत नाही. इथपर्यंत ठीक आहे, पण जिओडेसिक लॅटिट्यूड हा आणि तुमचे आजच्या GSI हे त्या सगळ्या सिस्टीम जिओग्राफिकलच आहे, जिओडेसिक कुठेच नाही आहेत. मग असं का वापरतात. मी याच्याकरता सांगू राहिलो की विचार करण्याला दिशा पाहिजेलो. मी तुम्हाला सांगतो याचा केवळ अर्थ असा की कोणाला विरोध करायचा काही असा अर्थ नाही आहे, परंतु त्याच्यात एक विशिष्ट पद्धत पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे कारकाला महत्त्व देताना नाडीपर्यंत द्या सगळ्या ठिकाणी, व ते जुने कारक ग्राह्य धरा काहीपर्यंत, आणि मग करा की हे ग्राह्य आणि हे अग्राह्य आहे. नुसतंच विचार तसं कसं करणार तुम्ही, तुमच्याकडे दुसरा मुद्दाच नाही. व जुने काही जे विषय ते नवीन याच्यात ते विषयच येत नाहीत, कारण नवीन नवीन प्रकारचे रोग येऊन राहिले. प्रत्येक रोगाचं तुम्ही कोणत्या ग्रहावर करणार, आमका म्हणजे पुष्कळ कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे ज्योतिष्य, आणि ते अतिशय पर्सनलाइज झालं. इतकं झालं की याला काय होईल, कोणत्या वयात काय होईल, आज काय होईल, इतकं डिटेलमध्ये चालले. आता राहू काल सगळे दक्षिणेत मानतात, उत्तरेत तितका मानत नाहीत. मग कसा मानावा. तुम्हाला म्हटलं मध्यम मानानं का मानू नये, स्पष्ट मानानं का मानावं. मग सूर्योदय सिद्धांत शिरोमणीप्रमाणे घ्यावा का की दुसऱ्या ग्रंथाप्रमाणे घ्यावा. त्याच्यानं गणित बदलतं व विचारे बदलतात, फलितात फरक पडतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या तरी एका विषयावर चांगला अभ्यास करावा असं माझं मत आहे स्पष्ट. मग कोणत्या एकाच पद्धतीनं जा, सगळ्या पद्धती कधीही एकदम घेऊ नये. मी होमिओपॅथिक शिकतो, मी ॲलोपॅथिक शिकतो, मी आयुर्वेद शिकतो, मी युनानी शिकतो, आणि कसं तर काही येत नाही, असं व्हायला नको. म्हणून हे ज्योतिषशास्त्र फार डीप आहे, व त्याचा चांगला सखोल विचारानं अभ्यास करा. व खगोलशास्त्राची चांगलीच माहिती करून घ्या. जो पण खगोलाची माहिती होत नाही नीट, 3 डायमेन्शनल 3D कॉर्डिनेट जॉमेट्री, स्पेरिकल ट्रिग्नोमेट्री, तोपर्यंत ज्योतिषशास्त्र खऱ्या अर्थाने चांगलं कळतच नाही. मग त्याला सिद्धांताचं स्वरूप यावंच लागतं. व ते सिद्धांत स्वरूप जुन्या ग्रंथात पुष्कळ रीतीने लिहिलं आहे. फार तर त्या भाषेमुळे ते कळत नाही, पण आधुनिक ग्रंथ ते इंग्रजी तर पुष्कळ निघालेत ना. हे मागे पडण्याचं कारण काय, नागपूरचे ॲस्ट्रो फिजिक्ससारखे विषय नाहीतच, शिकवलेच जात नाही. अप्लाइड मॅथमॅटिक्स केव्हा बंद झाले, 1959ला, अजूनही सुरू झाले नाही. कारण प्रत्येक माणसाला वाटतं याचा काही उपयोग नाही. उपयोग ही बाब अशी आहे की त्याच्यामुळे काही विद्या मागे पडतात, दुसऱ्या विद्या पुढे येतात. व प्रत्येकजण आपल्याला आर्थिक काहीतरी मदत झाली तर करेल, नाही तर करणार नाही. आता कोणी पाहतात का टेलिस्कोप हे ते, आयोगा काय करतं त्याची माहिती नसल्यामुळे आपण चुकतो. खरं म्हणजे आयोगाचं कामच वेगळं आहे बेसिकली. एखाद्या मानवाचं तुम्ही काहीतरी भविष्य सांगते ते काही प्रमाणात जमलं पाहिजे. ते जमण्याकरता तुम्हाला काही सगळ्या ग्रहांचे कारकत्व हे ते जर बरोबर माहीत असले तर पुष्कळ प्रमाणात जमेल, अन्यथा काही जमत नाही. मग अनमान धपक्यानं ते भविष्य होते आणि ते बरोबर येत नाही. व त्या ते अशा वेळेत तुम्ही गार्डन देणं कठीण आहे. आणि इतक्या 16 प्रकारच्या वर्गकुंडल्या किंवा 20 प्रकारच्या वर्ग सगळ्यावरच बोलत बसतो आपण. मुळात म्हणजे काय की कोणती तरी एका विषयाला धरून विषय सांगितलं आहे. सगळे शास्त्र मानवाकरताच आहेत हे तितकंच खरं आहे. कोणी म्हणणार की मानवाकरता नाही आहे, ज्योतिषाचं मानवाकरताच निर्माण केलेलं आहे. त्याच्या भल्याकरता चांगल्याकरता कुठे त्यानं अमक्या दिशेनं जावं किंवा न जावं, दिशेचं फार महत्त्व आहे. व तसा उपयोग कोणी आधुनिक काळात करत नाही. ते दिग्बल इतकं असताना कोणत्या दिशेला याचा भाग्योदय झाला असं काही कोणी रिसर्च जास्त केलेलं नाही. केला असेल तर थोडाफार केला आहे.
मग खरंच तसं आहे का? कारण जुन्या काळी इथून अमेरिकेला जाण्याची संख्या फारच कमी होती. आज तसं नाही आहे. जसं जीवनात बदल घडत गेले समाजशास्त्रात याच्या, तसे ज्योतिषात ते घडलेच पाहिजे. त्याशिवाय कसं होईल? त्याशिवाय ते सायन्स पुढे जाणार नाही. मग याच्याकरता खरं म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की चांगला अभ्यास केला पाहिजे. हे जे कारकत्व आहेत यांच्यावर पूर्ण अभ्यास केला पाहिजे नाडीग्रंथाप्रमाणे. कारण एकाने एक जो विषय दुसऱ्याने दुसऱ्याने असं का याचं रिझनिंग देत नाही ज्योतिष्य. जे द्यायला पाहिजे. ग्रहण काळात आमका माणूस जन्मास आला त्याचं वाईट होईल असं तर प्रत्यक्षात मोठमोठे चक्रवर्ती राजे ग्रहणात जन्मास आले, मग त्यांच्या बाबतीत का नाही झालं वाईट? म्हणजे ज्या कल्पना आहेत त्या कशा चालवायच्यात. मूळ नक्षत्रात आलेले 4 माणसं पाहिले, काहींच्या बाबतीत त्याप्रमाणे झालं, काहींच्या मुळेच झालं नाही. असं का? मग येथे जसं विज्ञानाचं काय, जे का झालं नाही याचंही उत्तर पाहिजे, का झालं याचंही उत्तर पाहिजे. मग अपवाद कशाला म्हणायचा? हा अपवाद इथेच का झाला? मग याला स्थलाप्रमाणे, कालाप्रमाणे की पात्रतेप्रमाणे की बदललेल्या कायद्यामुळे. आजकाल आपण करतो कायदा बदलला त्यामुळे तो त्याला लागू होत नाही. 200 कोणाचाच घटस्फोट झाला नाही, कायदाच नव्हता त्याच्यात, तर कसं होईल? म्हणजे मानवाचं जीवन काय त्या कायद्यावर अवलंबून आहे, पात्रतेवर अपात्रतेवर सगळ्यावर अवलंबून आहे. म्हणून ज्योतिषाचा विचार खरोखर गहन आहे. मग थोड्या वेळात तो कळत नाही, तथापि तो नाही करणं हेही चुकीचं आहे. समजलं काय? तो केला पाहिजे पण विशिष्ट प्रकारानंच केला पाहिजे. मग त्याला थोडे तरी वैज्ञानिक बैठक पाहिजेच. ती जर नसली तर जमत नाही एवढं. कारण असं काय याचं उत्तर माहीत नाही. व कोणची संस्था तसा विचार करत नाही. सांगण्यात मतेरचं की ते 2 ग्रह किती जवळ आले, कोणत्या ताऱ्याजवळ आलं तर काय. आपण जसं विचार करतो तसं पाश्चात्य विचार करत नाही. का नसतील करत? नाही, त्यांना कळलं नाही. आपण सांगून मोकळं होऊन जाऊ. रॉबसनसारखा माणूस 106 ताऱ्यांची गणित करून दाखवतो कितीतरी वर्षापूर्वी, आणि आपण तिथे त्याला काय येते आणि आम्हालाच येते. ही कल्पना तशी काही प्रमाणात बरोबर आहे, पण अभिनवेशापर्यंत ठीक आहे, फार करत नाही. बाकीचे विषय आहेत, विज्ञानात ॲलोपॅथीमध्ये असा अभिनिवेश नाही आहे का? तो चुकत नाही असेल, चुकत नाही असं नाही. चुकणं हा भाग वेगळा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणं हा भाग वेगळाच आहे. ती सामान्यतः युनिव्हर्सॅलिटी पाहिजेच त्याच्यात. म्हणजे साधारण मनुष्याला ते जमलं पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. फार कठीण प्रश्नातलं दुसऱ्या मोठ्या माणसाला विचारेल, तो विचारणार नाही असं नाही, पण मी एक पद्धत काहीतरी पडली पाहिजे की या प्रकारे गेलं पाहिजे, म्हणजे होईल ज्योतिष शिकता येईल. कारण किती लोक मुहूर्त हे ते सगळंच पाहत बसले ना. मग अमकं नाही पाहिलं काय होतं, त्यानं फॉलोच केलं नाही, मग त्याचं काय झालं? ही आपल्याजवळ असा डाटाच नाही कोणाजवळ, खरोखरच नाही. आणि चाललो काही कधीतरी तुमचं बरोबर येणारच. असं नको. जे काही स्पेसिफिक उत्तर थोडं जरी असलं तर पाहिजे, फार ॲक्युरेट पाहिजे असं नाही. इतकी ॲक्युरेसी असूच शकत नाही मानवाच्या जीवनाबद्दल, कशी असेल. पण ग्रॉस म्हणून तुम्ही त्याला सांगता आलं पाहिजे की तू या दिशेने गेलं तर त्रास आहे आणि या दिशेने गेलं तर चांगलं आहे. आणि चांगल्या आणि वाईटाच्या जवळजवळ ॲव्हरेज मेथडनं सांगा. ते समाजाला सगळ्याला वाटते ही चांगली म्हणजे ती चांगली पद्धत आहे, याच्यापेक्षा सांगणार काय. पण म्हणजे जे चांगले ग्रह आहेत केंद्रातले अनसॉलिड ज्युपिटर हे महत्त्वाचे ग्रह आहेत. अमुक दोष नाहीशी करतात, खरंच करतात का? म्हणजे काही पत्रिकेचा अभ्यास त्या दृष्टीनंच केला पाहिजे की गुरु आहे केंद्रात आणि याला या गुरुचं वाईट फळ मिळेल. पण दुसरी पत्रिका अशी आहे की त्याचा अपघात झाला गुरु शुक्र एकत्र असताना, आता कुठे चुकलं? मग त्याचे केंद्रातच गुरु आहे ना, तरी त्याचा मोठा अपघात झाला त्या व्यक्तीचा देशातल्या, आणि वारला तो. म्हणजे गुरुने त्याला वाचवलं नाही. असं का बा? हे सामान्य ज्योतिषाला खरंच कळत नाही. मग तो नक्षत्र वाईट आहे काय, नववंशात कुठेतरी वाईट असणारच. मग दुसऱ्या व्यक्ती इथे जितके 7 पॅरामीटर तिथे 7च पॅरामीटर लावा, म्हणजे मग कम्पॅरिझन होईल. नाही तर त्या कम्पॅरिझनला तसा अर्थ राहत नाही. कधी कधी तसंही भविष्य बरोबर येतं किंवा कॉमन सेन्स नाही बरोबर येतं. तर म्हणण्यात असं आहे की ज्योतिष थोडं डिटेलमध्ये पाहायला पाहिजे, त्याशिवाय ते काही फार येत नाही. पण
मॅडमने पुष्कळ गोष्टी क्लिअर केल्या तुमच्या, की ग्रहांचे परिणाम मानवावर कसे होतात, काय होतात. पुष्कळ वर्षापासून अनुभव आहे. त्या अनुभवाच्या भरोश्यावर त्यांना भविष्य सांगणं सोपं होतं. म्हणजे अनुभव जर नसेल तर भविष्य सांगता येत नाही, केवळ ग्रंथ वाचून सांगता येत नाही. हे ज्योतिषातली उणीव आहे म्हणा, का आयुर्वेदात असं ते पुष्कळ केसेस जशा जास्त होतील तसं तुमचं ज्ञान वाढेल. आपोआप काही ज्ञान ग्रंथ वाचून ज्ञान वाढत नाही, माहिती वाढते, पण ती गरजेची आहे. मला वाटतं इतकं बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो.